हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजतात 6:45 वाजतात आता आणि आम्ही चाललो आहे. तुम्हाला थंबनेलवरून दिसलंच असेल, आम्ही चाललो आहे ठाण्याला. आणि माझ्यासोबत आहे ॲज ऑलवेज कल्लू द रायडर. गाडी चालवताना तिला डिस्टर्ब नाही करत मी. तर चला, आता ट्रॅफिक आहे खूप, तर मध्ये मध्ये मी क्लिप्स घेत राहीन. गाईज, अनफॉर्च्युनेटली मी काळा गॉगल लावलाय आता मजबुरीने. ॲक्च्युली धूळ खूप आहे त्यामुळे लावायला लागलंय, पण ठीक आहे, गाडी मी नाही चालवते, कल्लू चालवते, त्यामुळे इट्स फाईन. आणि मला दिसते तरी पण सगळं. टाईम आम्हाला भेटतच नाही यार, म्हणजे जसं टाईम पाहिजे तसं भेटत नाही. हां गाईस बघा, गाईस आता आम्ही पोचलोय. इकडेच आहे इथे. आता आम्ही आलोय, पोचलोय, गाडी पार्किंग केली आहे. आणि आता हे बघा, ॲक्च्युली आम्हाला खाण्याचं काहीच पडली नाही, फक्त हॉटेल बघायला आलेलो, पण आता आलोय तर खायला लागणारच. बघा कशी फॉरेनर दिसते. जवळ होतं यार, आम्हाला वाटत होतं खूप लांब आहे, काळोख असेल. काही नाही भेटली, जवळच आहे. चला मग आतमध्ये एंट्री मारूया आपण. गाईज एंट्री मारली आम्ही. कल्याणी वाव, किती भारी वाटते गाईज. बघा तुम्ही, बघ, वाव, सो क्यूट. हां गाईज, आम्ही ना इकडे बसणार होतो, पण प्रॉब्लेम आहे की आम्ही ऑन द स्पॉट इकडे आलो आहे. म्हणजे आम्ही काही ठरवलं नाही, आम्ही डायरेक्ट आलो आहे. ते इकडे यायचं असेल, म्हणजे इथे बसायचं असेल तर पहिला बुकिंग करायला लागते, त्याच्यानंतरच बसायला लागतं. तर नेक्स्ट टाईम आम्ही ट्राय करू इकडे बसायचं. मी नक्कीच इकडे नेक्स्ट टाईम येईन. तर आम्ही आता सेंटरमध्ये बसलो आहे. 100 रुपयाला बर्गर भेटतो, इथे 500 रुपयाला आहे. 550 सॉरी, 550ला काहीच. इथे फक्त एक बर्गर आहे, पण मला व्ह्यू खूप आवडलाय, तर ठीक आहे, एक दिवस काढायला काही प्रॉब्लेम नाही. मसाला पापड वगैरह कुछ ठीक है सर? पानी बोतल कर दो? नाही, थँक्यू. मोबाईल नंबर और नाम बोला. गाईज, आम्ही ऑफिसमधून सुटून डायरेक्ट इथे आलो आहे. गाईज, एक पापड 80 रुपयाला आहे. गाईज, आम्ही ट्रिपल राईस मागवलाय. बापरे, याच्यात किती रेड रेड दिसते यार. ॲक्च्युली एवढं रेड नाही आहे हे, पण कॅमेरामध्ये दिसते. गाईज, मला ना वाटलं की टेस्टी नसेल, पण ट्रस्ट मी, एवढं टेस्टी आहे ना, खूप टेस्टी आहे. बेटर गाईज, आय एम ऑब्सेस्ड विथ दिस रेस्टॉरंट. मी पण नक्कीच फ्रेंड्स फॅमिलीसोबत या, खूप भारी वाटते. मी जास्त व्हिडिओ नाही घेऊ शकत, नाही तर कॉपीराईट लागेल, बिकॉज गाणी चालू आहे. गाईज, इथे ना एक मुलगी आहे, ॲक्च्युली काय माहिती कसलं काम करते ती, पण ना वेटर आहे, पण ती इतकी क्यूट आहे ना, नेपाली टाईप्स. तर बघू, मला जर चान्स भेटला तर मी फोटो घेईन तिच्यासोबत. तर बघू, मला जर भेटला चान्स तर मी काढीन तिच्यासोबत फोटो आणि त्याचं साईडला दाखवीन फोटो, ठीक आहे. गाईज, आता आम्ही वरती चाललो आहे, बघू इथे वरती काय आहे. गाईज बघा, हा वरचा व्ह्यू आहे आणि हा पूर्ण हॉटेल. इथे पण आहे.
एस्थेटिक रेस्टॉरंट आहे आणि मला इतकं आवडलंय ना गाईस, काय सांगू तुम्हाला. गाईस फोटो एवढे भारी भारी आलेत ना, काय सांगू तुम्हाला. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. View is awesome, but cost is very high. So please. वॉटरफॉल स्टार्ट झालाय गाईस, बघा. बघा ना, आम्ही उठल्यावर हे टेबलचं वॉटरफॉल चालू झालं. आता खूप राग येतोय. हे बघा इकडे हे आहे ग्रीन लीफ. ज्या आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलेलो त्या रेस्टॉरंटचं नाव आहे ग्रीन लीफ. तुम्ही फॅमिली फ्रेंड्स जाऊ शकतात आणि व्हिडिओज फोटोसाठी खूप बेस्ट आहे. इतके भारी भारी फोटोज व्हिडिओज येतात तिथे, खूप मस्त आणि एकदम क्लासी हॉटेल आहे, एकदम एस्थेटिक. जे काय नाव आहेत ते मी सगळे बोलू शकते त्या रेस्टॉरंटला. तर खूप मजा आली. आम्ही दोघीच गेलेलो, असं पण नाही आम्ही ग्रुप घेऊन गेलेलो. आम्ही दोघीच गेलो तरी आम्हाला खूप मजा आली. असं बोलल्यावर श्यामली आणि प्रज्ञा म्हणून काही चिडतील. म्हणजे आम्ही दोघे आलोय हे दुसऱ्या मैत्रिणींना कळलं तर दुसऱ्या मैत्रिणी ऑब्व्हियसली चिडतील की आम्हाला का नाही बोलवलं. पण बापरे थंडी लागते यार. गाईज आम्ही रस्ता चुकलेलो. आम्ही विरार वसईचा रोड पकडलेला. तर ठीक आहे आता आलो. मग मॅप चालू करून ह्याच्यावर नीट आलो आम्ही. माझं नाक जाम झालंय थंडी म्हणजे हवेमुळे, बोलायलाच नाही जमत आहे. चला आता पोचू आम्ही. आम्हाला वाटलेलं खूप लांब आहे यार, एवढं लांब नाही आहे, खूप जवळ आहे खरं सांगू तरी. 20 मिनटं यायला, 20 मिनटं जायला. दॅट्स इट गाईज. आता आम्ही पोचलो आहे आणि इथेच मी ब्लॉग एंड करते. बाय. तर इथेच ब्लॉग एंड होतोय आपला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय गाईज. म्हातारी वाटते रे तू. अबे साले. हा याच्यावर तर वाटतेच, गॉगलवर वाटतंय का.